मान्य श्री सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी घेतला सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा। महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या संवेदनशील गुन्हे घडत आहेत। राज्यात घडत असलेल्या जातीय धार्मिक घडामोडी तसेच आगामी काळात असलेले सण उत्सव या अनुषंगाने मान्य श्री सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी सातारा जिल्ह्याचा आढावा घेत दिनांक 28/8/2024 रोजी घेतली भेट। नमूद बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यात सध्या घडत असलेल्या बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच महिलांविषयी विविध गुन्हे तसेच जातीय धार्मिक ताणतणावाच्या घडामोडीच्या अनुषंगाने घ्यावयाची दक्षता व करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत सातारा जिल्हा पोलीस दलाचा सविस्तर आढावा घेतला। यामध्ये प्रामुख्याने मुली व महिला यांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत तात्काळ प्रतिसाद देऊन गुन्हा दाखल करावा, गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी, अटक केलेल्या आरोपींच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करावी। दामिनी निर्भया पथकाने सतर्क राहून गस्ती दरम्यान महिला विषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुली यांना मार्गदर्शन करणे, आक्षेपार्ह किंवा अनुचित घडणाऱ्या घटनेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। आगामी काळात येणारे गणेशोत्सव, ईद व इतर धार्मिक सण व उत्सवांच्या बाबतीत कोणतेही दुर्लक्ष न करता योग्य ती दक्षता घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत सूचना दिल्या। पूर्वी दाखल असलेल्या आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या। आगामी येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर गाव भेटी देणे, शांतता कमिटीच्या बैठका घेणे, गणेश मंडळाच्या बैठका घेणे, चांगले काम करणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस देणे, इतर शासकीय खात्यांसोबत समन्वय ठेवून त्यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणे, उपद्रवी लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, सोशल मीडिया मॉनिटरिंग करून अनुचित संदेश व पोस्ट करणारे लोकांवर कायदेशीर कारवाई करणे, दंगा काबू योजना राबवणे, संवेदनशील ठिकाणी रूट मार्च आयोजित करून कोणत्याही प्रकारे जातीय धार्मिक तणाव वाढणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। सातारा जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेतली। फायर आर्म बाबतीत विशेष पथक तयार करून सक्रिय असणाऱ्या टोळ्यांना व इस्मांना शोधून ठोस कायदेशीर कारवाई करण्याबाबत ही सूचना दिल्या। पोलीस ठाणे हद्दीत नवीन अद्ययावत करण्यात आलेली बीट मार्शल पेट्रोलिंग व्यवस्था, रात्र गस्तीमध्ये करण्यात आलेले बदल, सराफ कट्टा, बझार अशा गर्दीच्या ठिकाणी चालू केलेली पायी पेट्रोलिंग तसेच वरिष्ठांच्या आदेशाने वेळोवेळी राबवण्यात आलेले कोम्बिंग ऑपरेशन अशा विविध उपायांमुळे जुलै 2023 अखेरच्या तुलनेत जुलै 2024 अखेर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यास सातारा पोलिसांना यश मिळाले असल्याबाबत माहिती घेऊन समाधान व्यक्त करण्यात आले आहे। यापुढेही भविष्यात देखील घडणाऱ्या गुन्ह्यास प्रतिबंध करण्याकरिता पोलीस ठाणे हद्दीत बीट मार्शल पेट्रोलिंग, पायी गस्त, प्रभावी रात्र गस्त, वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविणे, दृश्य पोलिसिंग करणे, प्रत्येक गावात भेट देऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे, घडलेल्या गुन्ह्याचा तात्काळ तपास करून आरोपींचा शोध घेणे याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले। पोलीस अभिलेखावरील आरोपी शेख सुरेश भोसले, राहणार खामगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा याच्याकडून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी 26 गुन्हे उघड करून 29,09,000 रुपये किमतीचे 54 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करणारे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बक्षीस व प्रशंसा पत्र देऊन गौरवण्यात आले। तसेच नमूद 26 गुन्ह्यातील फिर्यादी यांना मान्य श्री सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्याकडून मुद्देमाल सोन्याचे दागिने परत करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे सातारा तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 311/2019 भादवी कलम 302 या गुन्ह्यातील आरोपीस जन्मठेप व 5,000 रुपये दंड अशी शिक्षा झाल्याने नमूद गुन्ह्याचे तपासी अधिकारी व अंमलदार यांनाही बक्षीस व प्रशंसा पत्र देऊन गौरवण्यात आले। मान्य श्री सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या बैठकीत श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते। संतोष कदम, SK क्राईम न्यूज, कराड।